हॅलो एव्हरीबॉडी. आज आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड यामधलं 5वं लेक्चर पाहणार आहोत, ज्यामध्ये खूप महत्त्वाच्या 4 कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचे आहेत आणि यामध्ये 4 महत्त्वाचे डेरिवेशनसुद्धा आहेत. मे बी या रिलेटेड सरफेस टेन्शनच्या नंतर काही महत्त्वाच्या कॉन्सेप्ट असणार आहेत, ज्याच्यामध्ये सुद्धा 3 महत्त्वाचे डेरिवेशन्स आपण बघणार आहोत, ज्याच्यामध्ये मेन प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड आपल्याला शिकायला मिळणार आहेत. सो आज आपण ज्या कॉन्सेप्ट पाहणार आहोत, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची कॉन्सेप्ट असणार आहे विस्कस फोर्स आणि वेलॉसिटी ग्रेडियंट. आणि आपण ती पहिली कॉन्सेप्ट आता आपण क्लिअर करणार आहोत. त्याच्यानंतर मग क्रिटिकल वेलॉसिटी, रेनॉल्ड नंबर्स आणि इतर सगळ्या कॉन्सेप्ट आपल्याला पाहायचे. सो लेट स्टार्ट. क्वेश्चन नंबर 1. व्हॉट इज विस्कस फोर्स अँड वेलॉसिटी ग्रेडियंट? चला पाहूया आता वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय. ॲक्च्युली या 2 केसमध्ये विस्कस फोर्स काय आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की वॉटरच्या पर्टिक्युलर लेवलमध्ये काही लेयर्स असतात. हे लेयर्स 1 2 3 4 या लेअर टू लेअर वेलॉसिटी इन्क्रीज होत जाते आणि हा पहिला लेअर आहे तो दुसऱ्या लेअरवर एक अपोजिशन फोर्स एक्झर्ट करतो आणि त्याला आपण ॲक्च्युली विस्कस ड्रॅग असं म्हणतो. हे आपलं झालेलं आहे. विस्कोसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. ही फ्लुइडची अशी प्रॉपर्टी आहे बाय व्हर्च्यू ऑफ विच द रिलेटिव्ह मोशन बिटवीन डिफरंट लेयर्स, या प्रत्येक लेअरमधल्या रिलेटिव्ह मोशन ऑफ फ्लुइड एक्सपिरियन्सेस अ ड्रॅगिंग फोर्स. इट इज कॉल्ड विस्कस फोर्स और विस्कस ड्रॅग. इट मीन्स दॅट लास्ट टाइम खालचा लेअर हा वरच्या लेअरची डिफरंट वेलॉसिटी फील करतो आणि या खालच्या लेअरचा स्पीड कमी करतो याच्या लोडमुळे. परिणामी ह्याची वेलॉसिटी जास्त असते, जबकि खालच्याची वेलॉसिटी थोडी कमी असते. त्यामुळे ह्याच्या वरती येणारा जो लेअर आहे तो त्याच्यापेक्षा जास्त वेलॉसिटीने पुढे फॉरवर्ड होतो. त्याला आपण विस्कस ड्रॅग असं म्हणतो. फाईन. द विस्कस ड्रॅग इज ड्यू टू द शॉर्ट रेंज ऑफ मॉलिक्युलर कोहेसिव्ह फोर्स. विस्कस ड्रॅग हा फक्त शॉर्ट रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनमध्ये असतो, कारण खालच्या लेअरमध्ये आणि वरच्या लेअरमध्ये जे मटेरियल असतात ते सेम लेअर्स असतात आणि शॉर्ट रेंजवरच ते काम करतात. एका आउट ऑफ रेंज किंवा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सच्या बाहेर गेल्याच्या नंतर तो विस्कस ड्रॅग या मॉलिक्युलचा या मॉलिक्युलवर फील होत नाही. ते खूप जवळ असणं गरजेचं असतं. सपोज अ लिक्विड फ्लो इज स्ट्रीमलाइन फ्लो ऑन हॉरिझॉन्टल सरफेस. दिस लिक्विड इज डिवायडेड इंटू मेनी लेयर्स. समजा की एक लिक्विड फ्लो आहे स्ट्रीमलाईनमध्ये फ्लो होणारा. एका हॉरिझॉन्टल सरफेसवर एखाद्या लादीवर तुमच्याकडून पाणी सांडलं तर तो एक लिक्विडचा फ्लो असणार आहे स्ट्रीमलाईनमधला, जो हॉरिझॉन्टल सरफेस म्हणजे त्या फरशीवर तुम्हाला तो फ्लो होताना दिसेल. दिस लिक्विड डिवायडेड इंटू मेनी लेयर्स. तो लिक्विड आहे तो एका लेयर्समध्ये असा मेनी लेयर्समध्ये डिवाइड होईल. ओके. हे लेयर्स आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत, हे आपल्याला कन्सिडर करायचे असतात. ओके. आणि त्यांनी काय सांगितलं आहे, सच दॅट द वेलॉसिटी ऑफ लिक्विड एव्हरी लेअर इज कॉन्स्टंट. अशा प्रकारे होईल की सगळीकडे फोर्स इक्वल असल्या कारणाने हे पाणी चारही बाजूला समान प्रमाणामध्ये पसरलं जाईल आणि सर्व लेअरची वेलॉसिटी ही कॉन्स्टंट होऊन जाईल असं सांगितलं आहे. सपोज द वेलॉसिटी ऑफ लिक्विड ऑफ लेअर बॉटम इज 0. बॉटम लेअरची वेलॉसिटी 0 झाली आणि पाणी एका विशिष्ट ठिकाणी जाऊन थांबल्याच्या नंतर बॉटम लेअरची वेलॉसिटी थांबली आणि टॉप लेअरचं जे लिक्विड आहे ते हळूहळू पसरत जाईल बाहेरच्या बाजूने. म्हणजे याचा अर्थ काय, द बॉटम लेअरची वेलॉसिटी जर 0 झाली तर इन्क्रीज इन अपवर्ड डायरेक्शन हॅव्हिंग द मॅक्झिमम वेलॉसिटी ॲट द टॉप लेअर. म्हणजे खालच्या लेअरची जर वेलॉसिटी खूप कमी झाली तर हळूहळू वरच्या लेअरची वेलॉसिटी वाढत जाते आणि एका विशिष्ट लेअरला वरचाही लेअर पूर्णपणे ग्राउंडेड होऊन जातो. पण त्यापूर्वी या सगळ्या लेअर टू लेअर असलेली वेलॉसिटीमध्ये टॉप लेअरची वेलॉसिटी ही ऑलवेज हायर वेलॉसिटी असते. ओके फाईन. नेक्स्ट पुढे काय दिलं आहे, the rate of change of velocity with distance measured from the fixed layers is called velocity gradient. It means about that की velocity gradient ची डेफिनेशन काय, तर लक्षात घ्या, दिस इज द बॉटम लेअर. आता आपल्याला या केसमध्ये इथे प्रत्यक्ष डायग्राम बघायचे. लुक ॲट दॅट. दिस इज द लेअर विच हॅव्हिंग द वेलॉसिटी v. वेदर ॲज वी मूव्ह अपवर्ड द वेलॉसिटी ऑलवेज गोइंग टू बी इन्क्रीज. वर जाऊ तशी वेलॉसिटी वाढत जाते, खाली जाऊ वेलॉसिटी कमी होत जाते. म्हणजे याचा अर्थ v, इकडे v प्लस डी व्ही, इकडे v प्लस डी व्ही प्लस डी व्ही, अगेन v प्लस डी व्ही प्लस डी व्ही. प्रत्येक केसमध्ये डी व्ही वाढत जाईल आणि इकडे खालच्या बाजूला डी व्ही मायनस होत जाईल. दिस इज द वेलॉसिटी ऑफ ॲक्च्युली लेअर टू लेअर. आणि बॉटम लेअरला वेलॉसिटी 0 असेल बिकॉज बॉटम लेअर हा स्टेबल असेल. पण हे लेअरची हाईट आहे ती इथे दिले. हा जो v वेलॉसिटी असलेला लेअर आहे ज्याची हाईट किती दिली इथे x इतकी दिली. v मायनस डी व्ही वेलॉसिटी असलेला लेअर आहे ज्याची हाईट किती आहे ग्राउंडपासून x मायनस डी एक्स.
आणि या एक्समध्ये जर प्लस डी एक्स ॲड केला तर ही टॉप लेअरची वेलॉसिटी बनते. म्हणजे हायर डिस्टन्स हायर वेलॉसिटी, लोअर डिस्टन्स लोअर वेलॉसिटी, बॉटम डिस्टन्स झिरो वेलॉसिटी. आता यांनी काय सांगितलं आहे, व्हीमध्ये किती वाढला तर डी व्ही वाढला, व्हीमध्ये किती कमी झाला तर डी व्ही कमी झाला, एक्समध्ये किती कमी झाला डी एक्स कमी झाला, आणि एक्समध्ये किती वाढला तर डी एक्स वाढला. म्हणजे जेवढा वाढला तेवढाच इकडे खाली कमी आला, आणि प्रत्येक लेअरला तेवढाच कमी 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 होत जातोय. म्हणजे याचा अर्थ काय, चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू चेंज इन डिस्टन्स. एम आय राईट. म्हणजे ह्याच्यात किती वाढला डी व्ही वाढला, आणि ह्याच्यात किती वाढला डी एक्स वाढला. म्हणजे डी व्ही आणि डी एक्स हे झालेले चेंजेस आहेत. या झालेल्या चेंजेसचा रेशो म्हणजेच वेलॉसिटी ग्रेडियंट. बघा, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी म्हणजे चेंज ऑफ वेलॉसिटीचा रेट किती आहे डी व्ही विथ डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम द फिक्स लेअर, इट्स कॉल्ड वेलॉसिटी ग्रेडियंट. इट मीन्स दॅट की सपोज की एक्स हा एक लेअर आहे, ओके, एक्स प्लस डी एक्स हे दोन लेयर्स आहेत आणि त्यांचे वेलॉसिटी व्ही आणि व्ही प्लस डी व्ही अशा आहेत. देन वेलॉसिटी ग्रेडियंट कसा दिला जाईल, चेंज इन वेलॉसिटी अपॉन चेंज इन डिस्टन्स. लुक ॲट दॅट, चेंज इन वेलॉसिटी अपॉन चेंज इन डिस्टन्स डी व्ही अपॉन डी एक्स, आणि त्यांचे डायमेन्शन आहेत एल नॉट एम नॉट टी मायनस वन, ज्याला आपण वेलॉसिटी ग्रेडियंट असं म्हणतो. द रेट ऑफ चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू चेंज इन हाईट इज इक्वल टू वेलॉसिटी किंवा विस्कोसिटी ग्रेडियंट, विच इज ॲक्च्युली पॉसिबली डिनोटेड बाय लेटर ईटा that you know about. It's eta, which is a coefficient of viscosity. It's not going to be the gradient, but velocity or viscosity gradient is denoted by dv by dx. So let's proceed the same question which is actually asking related with expression for the coefficient of viscosity. So next question for 3 marks, we are going to talk about the next question, expression for the coefficient of viscosity. Coefficient of viscosity, according to Newton's law of viscosity, the streamline flow म्हणजेच viscous force acting on the layer is directly proportional to area A of its layer and also directly proportional to the viscosity gradient dv by dx. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता लक्षात घ्या, हा जो फोर्स आहे म्हणजे वरच्या लेअरनी खालच्या लेअरवर टाकलेला फोर्स आपल्याला काढायचे आहे कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. वरचा लेअर हा खालच्या लेअरवर फोर्स टाकतो, वरचे सगळे लेअर्स आहेत ते बॉटम लेअरवर फोर्स टाकतात. मग या प्रत्येक लेअरनी व्हर्टिकली डाऊनवर्ड काय ॲक्ट केला आहे, फोर्स ॲक्ट केला आहे, आणि तो या पर्टिक्युलर एरियावर केला आहे असं सांगितलेलं आहे. ओके, सो फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया असं ते म्हणतायत, राईट. So this is the first equation. As you know that, what is this? The acting on the layer, force acting on the layer is directly proportional to the area of layer. ओके, हा झाला इक्वेशन 1. आणि दुसरी गोष्ट, विस्कोसिटी ग्रेडियंटला सुद्धा तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. इट मीन्स अँड ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द विस्कोसिटी ग्रेडियंट, ज्याचा फॉर्म्युला आत्ताच आपण इथे बघितला डी व्ही बाय डी एक्स. म्हणजे हाच फोर्स आहे जो आता आपल्या विस्कोसिटी ग्रेडियंटला सुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे 1 आणि 2. बट इटा इज अ कॉन्स्टंट. या दोघांच्या मध्ये प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इटा आहे, म्हणून आपण एफ इज इक्वल टू इक्वेशन 1 आणि 2 वरनं लिहिला इटा डायरेक्टली प्रोपोर्शनलचा 1चा इक्वेशन ए आणि 2चा डी व्ही बाय डी एक्स असे लिहून टाकले. म्हणजे याचा अर्थ एकत्र केले फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2, प्रोपोर्शनॅलिटीचं साईन काढून टाकलं, इज इक्वल टू टाकलं, इटाचा कॉन्स्टंट इटा टाकला, ए इक्वेशन फर्स्ट आणि डी व्ही बाय डी एक्स इक्वेशन 2, असा मिळून आपला तयार झाला फोर्सचा इक्वेशन. बट वी वॉन्ट टू फाइंड द कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, वेदर इटा इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी विच इज अ कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. म्हणजे हा फॉर्म्युला इटाच्या बाजूने डायव्हर्ट करावा लागेल. मग डिव्हिजनचा डी एक्स आहे तो इकडे आला वरती मल्टिप्लायला, आणि डी व्ही आला खाली, ए पण आला खाली, म्हणजे इटाचा फॉर्म्युला आपल्याला मिळेल. बट मोस्टली त्यांनी तसं काहीच केलेलं नाही. सीधा हा जो मल्टिप्लायचा डी व्ही बाय डी एक्स आहे तो इकडे खाली डिव्हिजनला आणला आहे. म्हणजे ए आणि हा हे संपूर्ण हा फॉर्म्युला मल्टिप्लायला आहे, तो संपूर्ण डिव्हिजनला आणला एफच्या खाली. म्हणजे इटा इज इक्वल टू एफ अपॉन ए इंटू ब्रॅकेट डी व्ही अपॉन डी एक्स. This is the expression for the coefficient of viscosity. Whether eta is a coefficient of viscosity, F is a force, A is a cross-section area of the liquid layer, and dv by dx is a velocity gradient. So there we go. Force आपण मोजतो न्यूटन सेकंड मध्ये याच्यामध्ये, म्हणजे हा dx आला इकडे वरती मिळून, आणि मग टोटल SI युनिट आलं न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. Whether A is a area of layer, not a cross-section area, and there will go some dimension given L-1, M1 and T-1. Okay, it's quite easy, very simple derivation. F is directly proportional to area, F is also directly proportional to the viscosity gradient. Whether eta is a constant, then just has to find the value of eta by using the equation 1 and 2. It's quite easy. Next question, derive an expression for the critical velocity and Reynolds numbers. Critical velocity म्हणजे काय आणि रेनॉल्ड्स नंबर म्हणजे काय, हा प्रश्न ॲक्च्युली 3 मार्कांना परीक्षेला येतो. जर समजा फक्त डिफिनेशन आली व्हॉट इज मीन बाय क्रिटिकल वेलॉसिटी तर ती 2 मार्कांना येऊ शकते. पण क्रिटिकल वेलॉसिटी आणि रेनॉल्ड नंबर ह्यांचा अर्थ काय आणि त्यांची कॉन्सेप्ट नक्की काय असते ती आता आपण बघणार आहोत. अर्थात क्रिटिकल वेलॉसिटी एक साधी गोष्ट आहे जी ग्रॅव्हिटेशन लेसनमध्ये सुद्धा दिलेली आहे, परंतु या ठिकाणी क्रिटिकल वेलॉसिटीचा अर्थ वेगळा होतो. सो बघूया, मी वाचतोय.
If the velocity of fluid is greater than critical velocity, then it is said to be the turbulent flow. But if it is below the critical velocity, then it is called streamline flow. बघा काय सांगितलंय, इट्स गोइंग टू बी yesterday only we talk, it's a critical velocity. क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे काय, तर जोपर्यंत फ्लो तुमचा प्लेन परपेंडिक्युलर आहे, इथे प्लेन आहे आणि एकमेकांना पॅरलर लेज आहेत, तोपर्यंत तो स्ट्रीमलाईन असतो, कारण त्याचे संपूर्ण लेयर्स असतात ते पॅरलर असतात. एका पर्टिक्युलर पोझिशनला तो फ्लो अनस्टेडी होतो आणि अनस्टेडी होण्यासाठी या स्ट्रीमलाईनचं कन्व्हर्शन टर्ब्युलंटमध्ये होतं. पण ज्या लेअरला ते टर्ब्युलंट होतं त्या लेअरची वेलॉसिटी म्हणजे क्रिटिकल वेलॉसिटी. जर क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा वेलॉसिटी कमी असेल तर समजायचा स्ट्रीमलाईन फ्लो, आणि क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा जास्त जर वेलॉसिटी असेल तर तो टर्ब्युलंट फ्लो असतो. कारण क्रिटिकल वेलॉसिटी एक अशी वेलॉसिटी आहे जी फ्लोला अनस्टेडी करते. द वेलॉसिटी ॲट विच द लेअर ऑफ द लिक्विड बिकम अनस्टेडी अँड द फ्लो कन्वर्ट इन टू द स्ट्रीमलाईन टू टर्ब्युलंट. Whether if the velocity of layer is actually less than critical velocity, so it is remain the streamline. On the other hand, it will be turbulent flow. Rather, it is a very simple thing, but we don't have got the definition of critical velocity. So let's talk about here the critical velocity. The definition has been mentioned here. See, आता आपण इथे बघितले की जर क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा ग्रेटर दॅन असेल तर ऑब्व्हियसली याला आपण टर्ब्युलंट म्हणतो, आणि लोअर असेल तर त्याला आपण स्ट्रीमलाईन म्हणतो. द वेलॉसिटी ॲट विच the flow of fluid transfer from streamline to turbulent is called critical velocity. The velocity at which the streamline flow is converted into turbulent is called critical velocity. Most of the time streamline flow हा तळ्यामध्ये पाण्यामध्ये असतो, तळ्याचं पाणी वाहत नाही, शांत असतं. पण टर्ब्युलंट फ्लो हे नदीचं असतं किंवा वाहणाऱ्या नदीचं, वाहणारा धबधबा वगैरे, हे सगळे टर्ब्युलंटमध्ये असतात. फाईन. नेक्स्ट, सो काय असतं रेनॉल्ड नंबर. तर रेनॉल्ड नावाच्या माणसानी रेनॉल्ड नंबर काढायच्या अगोदर एक क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला मांडला. तो फॉर्म्युला बघा काय, VC इज इक्वल टू RN, मतलब रेनॉल्ड नंबर्स. इटा तर आपल्याला माहिती आहे कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, रो इज ए डेन्सिटी अँड D इज ए डायमीटर ऑफ द ट्यूब. ॲक्च्युली ज्या ट्यूबमधून आता आपलं जे वेलॉसिटी जाणार आहे किंवा पाणी जाणार आहे, डायमीटर ऑफ ट्यूबच म्हणायला पाहिजे असं काहीच नाही. नदीचं पूर्ण पात्र असतं, त्याच्या पात्राचं सुद्धा आपण एक डायमीटर लेंदी असा काढू शकतो. जो मॅक्झिमम पात्र असतं ते नदीचं, तो D फॉर डिस्टन्स म्हणून सुद्धा घेऊ शकतो आपण. So it means, so let's move forward. What is mean by Reynolds number? RN, रेनॉल्ड नंबर ही काय गोष्ट आहे, तर रेनॉल्ड नावाच्या सायंटिस्टनी काय केलं, लेअर टू लेअर कन्सिडर केले, की त्याने असे ह्याच्यामध्ये लेयर्स असतात, ह्या गोष्टी कन्सिडर केल्या. आणि तो असं म्हणायला लागला की पाण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जो लेअर असतो त्या प्रत्येक लेअरची वेलॉसिटी ही अप टू जाताना वरवर वाढत जाते. आता प्रत्येक लेअरची वेलॉसिटी हळूहळू वरवर वाढत जाते, पण एक्झॅक्टली स्ट्रीमलाईन फ्लो हा टर्ब्युलंटमध्ये केव्हा कन्वर्ट होतो आणि किती नंबरच्या लेअरला कन्वर्ट होतो, ही गोष्ट शोधण्याचं काम या रेनॉल्डने काढली. आणि त्यांनी जे नंबर्स दिले त्या लेयर्सला, त्या नंबर्सला आपण रेनॉल्ड नंबर असं म्हणतो, जे रेनॉल्डचा R आणि नंबरचा N असा RN कन्सिडर केलेला आहे. ओके, सो RN इज ए रेनॉल्ड्स नंबर, इटा इज ए कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, राईट, आणि रो इज ए डेन्सिटी ऑफ फ्लुइड, आणि D इज अ डायमीटर ऑफ ट्यूब, वेदर VC इज ए क्रिटिकल वेलॉसिटी, जी आता आपण इथे पाहिली. ओके, मग या सगळ्या केसमध्ये हा जर फॉर्म्युला VCचा असेल तर आपल्याला रेनॉल्ड नंबरचा फॉर्म्युला RNच्या बाजूने फिरवता येईल. हा रो इंटू D इकडे डिव्हिजनचा मल्टिप्लायला आणि इटा येतो मल्टिप्लायचा डिव्हिजनला. सो देअर वी गो, रेनॉल्ड नंबर इज गिवन बाय VC रो इंटू D अपॉन इटा, इट्स अ फॉर्म्युला. मग आता रेनॉल्ड नंबर कसं डिसाईड करतात फ्लो, तर त्याबद्दल इथे काही गोष्टी दिलेल्या आहेत, तर त्या अगदी व्यवस्थितपणे ऐकणार आहोत. बघा, द रेनॉल्ड नंबर इज अ प्युअर नंबर. हा एक प्युअर नंबर आहे. इट हॅज नो युनिट अँड नो डायमेन्शन्स. त्याला डायमेन्शन्स नाहीत, युनिट नाहीत, बिकॉज तो कॉन्स्टंट आहे. इफ RN फाउंड इज लेस दॅन 1000, जर रेनॉल्ड नंबर आपल्याला 1000पेक्षा कमी सापडले, देन द फ्लो इज स्ट्रीमलाईन. म्हणजे याचा अर्थ क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा कमी, अर्थात स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये रेनॉल्ड नंबर हे 1000पेक्षा कमी असतात. जर रेनॉल्ड नंबर इज ग्रेटर दॅन 2000, देन फ्लो विल बी टर्ब्युलंट. 2000पेक्षा जास्त जर रेनॉल्ड नंबर सापडले तर समजायचं टर्ब्युलंट फ्लो आहे. पण 1000 आणि 2000च्या मध्ये काय, 1000पेक्षा खाली गेल्यानंतर तुम्हाला स्ट्रीमलाईन मिळतो, 2000च्या वरती गेल्यानंतर टर्ब्युलंट मिळतो. मग 1000 आणि 2000च्या मध्यभागी काय, देन द रेनॉल्ड नंबर फाउंड इन बिटवीन 1000 अँड 2000, देन द फ्लो बिकम अनस्टेडी. म्हणजे याचा अर्थ आता आपण या क्रिटिकल वेलॉसिटीच्या या दोन लेअरच्या मध्ये आहोत, जिथे फ्लो आपला अनस्टेडी होतो. जबकि इथे 1000 आहे, तिथे 2000 आहे, तिथे 1000 टू 2000च्या मधली गॅप आहे, जिथे क्रिटिकल वेलॉसिटी आपल्याला फाउंड करते, ज्या ठिकाणी स्ट्रीमलाईन एक्झॅक्टली टर्ब्युलंटमध्ये कन्वर्ट होतो. यू गेट मी. सो इट मीन्स दॅट
द 1000 अँड 2000 यांच्या दोघांच्या मध्ये फ्लो बिकम अनस्टेडी होतो अँड देन इट चेंज इन टू टर्बुलंट टू स्ट्रीमलाईन और स्ट्रीमलाईन टू टर्बुलंट लाईक दॅट. ओके, इन टू टर्बुलंट फ्रॉम स्ट्रीमलाईन फ्लो, लॅमलॅरमधून तो फ्लो टर्बुलंटमध्ये होऊन जातो. सो ही एक रेनॉल्ड नंबरची बेसिक कॉन्सेप्ट जी आपल्याला पुढे क्रिटिकल वेलॉसिटी फॉर्म्युलासाठी युजफुल ठरणार आहे. ओके, सो नेक्स्ट फॉर्म्युला इज स्टोक्स लॉ. स्टोक्स नावाच्या सायंटिस्टनी काय केलं, कशाच्या रिलेटेड काय शोध लावल्या, या गोष्टी आता आपल्याला स्टोक्स लॉमध्ये पाहायच्या आहेत. सो लेट स्टार्ट. काय असतं स्टोक्स नावाच्या सायंटिस्टनी, कसला लॉ लावला वगैरे ते आपण बघूया. त्याने ॲक्च्युली कसला लॉ लावला तर त्यांनी फोर्सचा फॉर्म्युला शोधून काढला. कुठला तर विस्कस फोर्सचा फॉर्म्युला शोधून काढला. याच्या अगोदर आपण विस्कस फोर्स, विस्कस ड्रॅग बघितलं, बरोबर आहे, वेलॉसिटी ग्रेडियंट सुद्धा बघितलं dv/dx. पण आता आपण बघणार आहोत त्या विस्कस फोर्स एफचा फॉर्म्युला बघणार आहोत. ओके, ज्याच्यामध्ये इटा सुद्धा असणार आहे. सो बघूया. इन 1845 सर जॉर्ज स्टोक्स स्टेटेड द लॉ ऑफ विस्कस फोर्स. विस्कस फोर्सचा त्यांनी लॉ शोधून काढला. ड्रॅगिंग और ॲक्टिंग ऑन द स्पेरिकल ऑब्जेक्ट फॉलिंग थ्रू द विस्कस मीडियम. एखाद्या पर्टिक्युलर लिक्विडमध्ये जर तुम्ही एखादा गोळा टाकला दगडाचा, लोखंडाचा किंवा अन्य मेटलचा, तर तो जो वरून खालच्या बाजूला जातो, तो जाताना सुरुवातीला त्याची वेलॉसिटी कमी कमी असते, नंतर ती हळूहळू इन्क्रीज होत जाते. इन्क्रीज झाल्याच्या नंतर एका विशिष्ट लेवलला ती खाली गेल्याच्या नंतर कॉन्स्टंट होते आणि जोपर्यंत तो खाली पडत नाही तोपर्यंत ती कॉन्स्टंटच राहते. मग एक्झॅक्टली याच्यावर जो फोर्स ॲक्ट होतो तो विस्कस फोर्स कसा ॲक्ट होतो आणि का ॲक्ट होतो या गोष्टी आपल्याला आता बघायच्या. सो बघूया काय सांगितलं. FV, V फॉर विस्कस, F फॉर फोर्स. द विस्कस फोर्स FV, एम आय राईट, ॲक्टिंग ऑन द स्मॉल स्पियर फॉलिंग थ्रू द विस्कस मीडियम. एक स्मॉल स्पियर आहे जो विस्कस मीडियममधनं फॉल करतोय. ओके, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, म्हणजे हा FV हा कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सांगितलं आहे, द रेडियस ऑफ द स्पियर विच इज R. ओके फाईन, डायरेक्टली FV हा कुणाला प्रोपोर्शनल, R ला. पुढे काय सांगितलं आहे, इट्स वेलॉसिटी V, बघा V ला सुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. अँड थ्रू द फ्लुइड अँड कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी इटा, त्याला सुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आता या केसमध्ये इटा, आर आणि व्ही. इटा फॉर कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी, आर इज अ रेडियस ऑफ स्पियर, वेदर व्ही इज अ वेलॉसिटी ऑफ स्पियर. These all three elements are actually directly proportional by the force, viscous force. So therefore, as he has told about that the three things are actually directly proportional to this. So force is directly proportional to eta, force is again directly proportional to the radius of the sphere, whether force is directly proportional to velocity of the sphere. And if k is constant, which having the value 6 pi, then we are going to putting the value of k, replacing with the proportionality to is equal to k eta r v, and k is replacing with 6 pi. So it's a viscous force formula, 6 pi eta r v. It's a viscous force which is actually been invented by Mr. Stokes. But now we are going to tracking the dimensions of that particular formula. So let's talk about here. Force चे dimension सगळ्यात आधी लिहायच्या अगोदर आपल्याला इथे पॉवर नंबर शोधायचे की हा फॉर्म्युला आला कुठून. तर वी आर गोइंग टू व्हेरीफाईंग दिस फॉर्म्युला बाय युझिंग डायमेन्शनल अनालिसिस. ओके फाईन. फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन F, K. Kच्या वरती इंडेक्स नंबर देत नाही बिकॉज K कॉन्स्टंट आहे. आणि मग इटा आर व्ही या सगळ्यांना A, B, C असे स्पेसिफाईड इंडेक्स नंबर दिल्याच्या नंतर एफचे डायमेन्शन, फोर्सचे डायमेन्शन लिहिले 1, 1, -2 लेफ्ट साईडचे लिहिले आणि राईट साईडला के ॲज इट इज डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. इटाचे डायमेन्शन आपण मागेच बघितले ते इथे कॉपी केले आपण, राईट. हे इटाचे डायमेन्शन आहेत, रेस टू द पॉवर A. नंतर आर, रेडियसचे डायमेन्शन आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, फक्त लेंथ आहे, मास आणि टाईमला काहीच नसतं, त्यामुळे आपण आरचे डायमेन्शन दिले. आणि रेस टू द पॉवर B, हा बघा ब्रॅकेटला B. आणि व्ही, वेलॉसिटीचे डायमेन्शन 1, 0 आणि -1 ते लिहिले आणि रेस टू द पॉवर C. हे डायमेन्शन पार्ट असणं गरजेचं आहे. आता काय करायचं आहे, एनी प्रत्येक इंडेक्स नंबरला मल्टिप्लाय करायचं. के ॲज इट इज A1 जा A, पण -1 कारण मायनस साईन आहे. पुन्हा A1 जा A आणि A-1 जा A-1. ओके, सो देअर वी गो -A. त्याच्यानंतर B1 जा B, इथे लिहिलं बघा L रेस टू पॉवर B, B0 0 आणि B0 0. ओके, म्हणजे LMT आणि त्यांच्या पॉवर आहेत त्या बीनी मल्टिप्लाय करून लिहिल्या. आणि तिथं C1 जा C, C0 0 आणि C1 जा -C. बरोबर आहे, इथपर्यंत आलं, हे सगळे लिहिले. आता लिहिल्याच्या नंतर L आणि L हे एकत्र लिहायचे, म्हणजे हा L हा L हा L एकदाच कॉमन लिहायचा आणि त्यांच्या इंडेक्सची ॲडिशन करायची. आता Lला पहिला कोण आहे -A, इथं कोण आहे B आणि इथे कोण आहे C, म्हणजे पहिला लिहिला -A, या Lचा लिहिला B आणि ह्याचा लिहिला C. सगळ्यांची ॲडिशन केली, हा मायनस आहे तर मायनसच ठेवला. L नंतर M लिहिला, Mला इथे A आहे, बाकीच्या एमला 0 आहे, त्यामुळे काहीच लिहायची गरज नाही. M रेस टू द पॉवर A, इकडचा 0 + 0 लिहायची गरज नाही आहे. आणि टीला इथे -A लिहिला आणि इथे मात्र टीला 0 आहे तो सोडून दिला आणि इथे मात्र -C आहे. सो -A प्लस -C, पण प्लस मायनस होतो त्यामुळे आपण डायरेक्ट मायनस लिहिला. हे झाल्याच्या नंतर आपण काय करायचं, Lचे आणि Lचे
डायमेन्शन आहेत ना त्यांचे इंडेक्स कम्पेअर करायचे. आता इथे एलला कोण आहे, -a + b + c, म्हणजे ही वरची पॉवर लिहून घ्यायची. आणि ह्या एलला कोण इथे 1, म्हणजे -a + b + c = 1 कम्पेअर केले. मग एमची व्हॅल्यू इथे किती आहे, इथे रेस्ट टू द पॉवर a आहे आणि इथे एम किती आहे 1 आहे, म्हणजे एची व्हॅल्यू इथे कम्पेअर केली 1 आली. आणि टीची व्हॅल्यू इथे -a - c, मग इथे लिहिला -2. यांची आणि यांची प्रत्येकाची इंडेक्स नंबर कम्पेअर करूया. मग आता एलचे कम्पेअर केलेत बघा, आता इथे एलचे कम्पेअर केले. ॲज वी सॉ एलचे आपण कम्पेअर केले तेव्हा -a + b + c = 1 आला. हां, नंतर आपण जेव्हा एमचे कन्सिडर केले तेव्हा एची व्हॅल्यू 1 आली आणि ह्याची 2 आली. आत्ताच आपण सांगितलं ते कम्पेअर करून बघितले. ओके, आता काय करायचं, या केसमध्ये एची व्हॅल्यू 1 माहिती आहे, बरोबर आहे. हा लेंथसाठी आपण कन्सिडर केला, हा माससाठी आणि हा टाईमसाठी. आता एची व्हॅल्यू 1 आहे. ही 1 जी व्हॅल्यू आहे ती पण या इक्वेशनमध्ये टाकू, इक्वेशन 2 मध्ये. बघा इथे टाकले, एची व्हॅल्यू काय टाकली -1. ओके, कारण इथे मायनस साईन ते लिहिलं. एची व्हॅल्यू इथे 1 टाकली, बघा 1 -c आणि =-2. हा -1 आहे तो इकडे त्यांना प्लसला आला, 2 मधून 1 गेला, राहिले -1. दोन्ही पण मायनस आहेत, आपण ते प्लस करू शकतो. सीची व्हॅल्यू आली 1. आता एची मिळाली, सीची मिळाली. मग आता बीची काढण्यासाठी आपण ह्या ए आणि सीच्या दोन्ही व्हॅल्यू या इक्वेशन 1 मध्ये इथे टाकणार आहोत. मग बघा -a + b + c = 1, जबकि ए आणि सीच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. मग एची व्हॅल्यू 1 टाकली आणि सीची पण व्हॅल्यू 1 टाकली आणि = इथे 1 दिलाय, म्हणजे बीची व्हॅल्यू काढायला हरकत नाही. प्लस मायनस कॅन्सल झाले, म्हणजे b = आला 1. ओके, म्हणजे ए बी सी 1 आले. मग ते ओरिजिनल व्हॅल्यूमध्ये टाकले. कुठे टाकले, तर जिथे आपण ए बी सी कन्सिडर केले होते ना तिथे टाकले. इथे बघा, इथे ए बी सी यांच्या ठिकाणी 1 1 1 टाकले, म्हणजे फॉर्म्युला हाच आला 6π/v. आणि या ठिकाणी लास्टला आपण टाकताना या 6π ची व्हॅल्यू 6π टाकायची आणि मग तिथं आला आपला फॉर्म्युला. हे झालं व्हेरिफिकेशन झालं, जेणेकरून आपण व्हेरीफाय केलं की η/r/v यांच्यावरती कुठल्याही प्रकारची पॉवर नाही. ओके, फाईन. टर्मिनल वेलॉसिटी. टर्मिनल वेलॉसिटी एक काय गोष्ट आहे ती आता आपल्याला पाहायची. टर्मिनल वेलॉसिटी ही सर्वात महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे. त्याला 2 कारण आहेत. एक म्हणजे ज्यावेळी एखाद्या पर्टिक्युलर लिक्विडमधून तुम्ही एखादा स्पिअर टाकता त्यावेळी तो स्पिअर सरफेसपासून हळूहळू आतमध्ये जातो. आत गेल्यानंतर एका विशिष्ट लेअरला जाऊन त्याची वेलॉसिटी वाढते आणि तो आतमध्ये जातो. यासाठी आपण काय करायचं, एका नदीमध्ये दगड मारायचा आहे. दगड मात्र गोलाकार असला पाहिजे. या दगडाची आपल्याला रेडियस पण माहिती असली पाहिजे. त्या नदीतल्या पाण्याची डेन्सिटी पण माहिती असली पाहिजे, बरोबर आहे. त्या पाण्यातले लेयर्स आणि त्या पाण्याची डेप्थसुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे. आणि पाण्याची वेलॉसिटी कुठल्या पोझिशनला जाऊन कितीपर्यंत चेंज होते आणि कशी वाढत जाते आणि कुठल्या बाजूला कॉन्स्टंट होते, ह्याही गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. आता तुम्ही म्हणा एवढं सगळं समजेपर्यंत आम्ही, बरोबर आहे ना, कॉम्प्लिकेटेड जाणार आहे सगळं. मग या सगळ्या गोष्टी फिजिक्स थ्रू कशा समजून घ्यायच्या आणि फॉर्म्युला थ्रू पाण्यामध्ये न उतरता आपण त्याची कॉन्स्टंट वेलॉसिटी कशी काढायची, ही गोष्ट आता आपल्याला बघायची. आता ज्या गोष्टी सायंटिस्टनी केल्या त्या अकॉर्डिंगली त्यांनी जे फॉर्म्युले ड्राईव्ह केले ते आपल्याला युजफुल ठरतात. म्हणजे त्यांनी ज्या गोष्टी खटाटोप करून शोधून काढल्या त्या गोष्टी आता आपल्याला आयत्या फॉर्म्युला थ्रू काढता येतात. म्हणजे याचा अर्थ टर्मिनल वेलॉसिटी म्हणजे काय, ही कॉन्सेप्ट आपल्याला या डेरिव्हेशनमध्ये बघायची. ओके, तर काय प्रश्न विचारला आहे, एक्सप्रेशन फॉर द कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ फ्लुइड. कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी आपल्याला डेरिव्हेशन विचारलं आहे. तर बघा बाजूला दिलेली डायग्राम आहे. या डायग्राममध्ये एक डबडं दाखवलं आहे. त्या डब्यामध्ये पाणीसुद्धा आहे. ते पाणी बऱ्यापैकी भरलेलं आहे. आणि कसं आहे, पाण्याच्या वरच्या लेअरला एक पर्टिक्युलर फोर्स दाखवलेला आहे, ज्याच्यामध्ये बघा वरती लिहिलं आहे अपथ्रस्ट, म्हणजे फोर्स यू फॉर इनिशियल फोर्स जो वरच्या बाजूला जातो, आणि फोर्स व्ही फॉर विस्कस फोर्स. ओके, बघा सांगितलं अपथ्रस्टचा फोर्स आहे म्हणून यू दिलाय. हा बघा दिसतोय UF, म्हणजे फोर्स अपथ्रस्ट आणि फोर्स विस्कस. ओके, हे 2 फोर्स आहेत. हे दोन्ही पण फोर्स व्हर्टिकली अपवर्ड आहेत. आणि ज्यावेळी आपण स्पिअर पाण्यामध्ये टाकू तेव्हा स्पिअरचं mg म्हणजे वजन हे नेहमी कुठं असणार आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड असणार आहे. पण ज्यावेळी एखादा आपण दगड, माती किंवा एखादा कागदाचा तुकडा किंवा कुठलीही गोष्ट पाण्यात टाकतो तेव्हा पाणी इतक्या सहजासहजी लगेचच त्याला खाली जाऊ देत नाही, थोडंफार अपोज करतोच. मग तो जे काय अपोज करतो त्या अपोज करण्यासाठी 2 फोर्स असतात. एक म्हणजे अपथ्रस्ट फोर्स आणि दुसरा असतं विस्कस फोर्स. या दोघांमुळे तो त्यांना वर करायचा प्रयत्न करतो, पण तरीही आपण टाकलेली वस्तू पाण्यात बुडते, कारण वस्तूला काय असतं, वजन असतं, राईट. सो लेट्स टॉक अबाउट हिअर very clear cut formula by deriving this specification. Fu is a upthrust force which is acted vertically upward, and the viscous force is also acted vertically upward. Fine. So let's talk about the derivation. Consider a spherical object is falling through a viscous fluid. There we go, it's a spherical object falling through the liquid. Fv is a viscous force upward. Fg is a gravitational force, where we go, here it is, which is actually vertically downward acted. Fu is a upthrust, which is actually opposing to the sphere by moving inside the liquid, and then we have to find the net downward force.
सिम्पली इझी, these both forces are vertically upward and the single gravitational force is vertically downward. हे दोन फोर्स आहेत ते अपवर्ड करायला बघतात, पण तरी ह्या दोघांना अपोजिट करण्यासाठी हा एफ जी वरून खाली येतोच, पण आल्याच्या नंतर हा स्पिअर पाण्यावर न तरंगता खाली जातो. याचा अर्थ ऑब्व्हियसली ह्या दोघांची ॲडिशन जरी केली तरी पण हा फोर्स त्यांच्यावर ओव्हरकम करतो आणि जास्तीत जास्त ताकद लावून खालपर्यंत पोहोचतोच. या दोघांना अगदी अपोज करतो, अपोज करून त्याची वेलॉसिटी वाढवतो आणि मग पूर्णपणे बॉटमला जातो. म्हणजे या दोघांची जरी ॲडिशन केली तरी तो एकट्या एफ जीला बॅलन्स करत नाही, कारण स्पिअर मूव्ह करतो. जर तो स्टेबल राहिला असता तर तो बॅलन्स केला असता, म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन इज इक्वल टू हा दाखवता आला असता. पण याचा अर्थ डाऊनवर्ड फोर्स ह्याच्यातला अर्धा जो ह्या दोघांच्या ॲडिशनला बॅलन्स करतो आणि जो ॲडिशनल आहे तो ॲडिशनल आपल्या स्पिअरला खाली नेण्यासाठी मदत करतो. आता ज्यांना नाहीच कळलं त्यांनी एकदा व्यवस्थित ऐका. फोर्स अपथ्रस्ट आहे, विस्कस फोर्स आहे, हे दोन फोर्स व्हर्टिकली अपवर्ड आहेत जे तुमच्या स्पिअरला खाली जाण्यापासून वाचवायला बघतात, अपोज करतात. पण त्यासाठी एम जी नावाची इतकी व्हर्टिकली डाऊनवर्ड असलेली ॲक्टेड फोर्स असतो, ही त्या दोघांनाही अपोज करून खाली जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा 5 असेल, हा 8 असेल आणि हा 10 असेल, ओके, किंवा हा 8 5 13 होतात, म्हणजे हा जर 20 असेल तर 5 आणि 3 हे दोन फोर्सेस असतील तर 8 यांची टोटल झाली, यांची टोटल पॉवर 8 इतकी झाली. ओके, हां, आता ही 8 पॉवर या 20ला अपोज करणार आहे का, तर नाही अपोज करणार. या 8वर जर मी 20 टाकले तर ऑब्व्हियसली त्या 8ला ती झेपणार नाहीत, हा 20वाला जास्त फोर्स देईल, बरोबर आहे. मग 8 हा फक्त 8लाच अपोज करू शकतो, मग एक्स्ट्रा 12ला कोण अपोज करणार, नाही करू शकत. म्हणजे याचा अर्थ डाऊनवर्ड फोर्स हा 12 झाला. 8 आणि 5 आणि 3 8 हे झाले, 5 आणि 3 8 आले, जे 20ला अपोज करायला बघत होते. म्हणजे याचा जर फोर्स आहे ना तो 20 आहे समजा, हा वरून आला 20च्या स्पीडला समजा, असं समजून घ्या. फोर्स 20 इतका दिला, 20 न्यूटन फोर्स दिला आणि त्याला अपोज करण्यासाठी हा 5 आणि हा 3 अशा 8 आहेत ते त्याला अपोज करत होते. मग नेट डाऊनवर्ड फोर्स 12 झाला. म्हणजे याचा अर्थ ह्या दोघांची ॲडिशन आणि ती ह्यातनं मायनस करायची, तेव्हा आपल्याला डाऊनवर्ड फोर्स मिळेल, बरोबर की नाही. मग तो शोधण्यासाठी इथं फॉर्म्युला आहे नेट डाऊनवर्ड फोर्स, एफ इज इक्वल टू काय, या एफ जीमधनं या दोघांच्या फोर्सची सबट्रॅक्शन करायची, म्हणजे एफ व्ही प्लस एफ यू या दोघांची ॲडिशन करून हा एकत्र एफ जीमधनं मायनस करायचा, म्हणजे आपल्याला डाऊनवर्ड फोर्स मिळेल. साधीच गोष्ट आहे की नाही. हा 5 हा 3 8 आला, बरोबर आहे, 5 आणि 3 8 आला, जो 20मधनं मायनस केला म्हणजे आपल्याला 12 उत्तर मिळालं. हे एक एक्झाम्पल आहे, 20 8 12 ह्या असा प्रकारचा कुठलाही प्रश्न नाही. मी फक्त इतकं सांगतोय की नेट डाऊनवर्ड फोर्स करण्यासाठी आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्समधून वरच्या दोन फोर्सेसची ॲडिशन सबट्रॅक्ट करावी लागते. या रिस्पॉन्सिबिलिटीमुळे काय होतं, डाऊनवर्ड फोर्स तयार होतो. सो नेट डाऊनवर्ड फोर्स इज गिवन बाय दिस फॉर्म्युला इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनिशियल इन्क्रीज इन वेलॉसिटी. सुरुवातीला जी वेलॉसिटी इन्क्रीज होते ना इथून टाकल्या त्याला हा फोर्स डाऊनवर्ड फोर्स आहे ना ॲडिशनलवाला तो रिस्पॉन्सिबल असतो. ओके, अमंग दोज फोर्सेस एफ यू अँड एफ जी आर द कॉन्स्टंट. या केसमध्ये एफ यू आणि एफ जी हा कॉन्स्टंट आहे आणि विस्कस फोर्स मात्र कॉन्स्टंट नाही आहे. का नाही आहे तर ते बघा. वाईल द एफ व्ही इन्क्रीजेस विथ द वेलॉसिटी इन्क्रीजेस, जशी इन्क्रीज वेलॉसिटी होत जाते खाली 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 जात तसा हा विस्कस फोर्स सुद्धा वाढत जातो. पण ही गोष्ट जास्त वेळ होत नाही. बघा पुढे काय सांगितलंय, ॲट दिस स्टेज द स्टेज इज रीच वेन द नेट फोर्स एफ बिकम 0. याच्यावर येणारा फोर्स आहे तो 0 होईल. त्यावेळी काय होणार आहे, एफ जी हा जर 0 झालाच नेट फोर्स, तर हा मायनसचा जो ब्रॅकेट आहे तो इकडे येताना प्लसला जाणार. म्हणजे ह्याची जर व्हॅल्यू मी 0 टाकली तर 0 इज इक्वल टू एफ जी मायनस हा अख्खा ब्रॅकेट आणि हा मायनसचा ब्रॅकेट इकडे प्लसला न्यायचा, म्हणजे 0च्या ठिकाणी. म्हणजे एफ जी इज इक्वल टू एफ यू प्लस एफ व्ही, बरोबर आहे. हा ब्रॅकेट फक्त इकडचा इकडे आणलाय, राईट. इथपर्यंत आलो. आता या केसमध्ये काय केलंय ते एक्झॅक्टली आपण पाहूया. आता या केसमध्ये आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची कळली, ज्यामध्ये आपण असं कळलं की नेट डाऊनवर्ड फोर्स एफ इज इक्वल टू काय सांगितलंय, नेट डाऊनवर्ड फोर्स एफ इज इक्वल टू या दोघांची ॲडिशन याच्यातनं मायनस केली, म्हणजे एफ जी मधून आपण काय करणार आहोत, एफ यू प्लस एफ व्ही मायनस करणार आहोत. जर नेट डाऊनवर्ड फोर्स जर 0 असेल तर ऑब्व्हियसली ह्याची व्हॅल्यू आली 0, ही व्हॅल्यू इथे टाकली, इज इक्वल टू एफ जी मायनस एफ यू प्लस एफ व्ही, राईट. आणि हा ब्रॅकेट मायनसचा इकडे प्लसला आणला, म्हणजे एफ यू प्लस एफ व्ही इज इक्वल टू एफ जी. इथपर्यंत आलो, राईट. हा फक्त इकडे लिहिला इथे अप टू राईट देअर इन. And thereafter the velocity, then the downward velocity remains constant within, it is called terminal velocity. आणि या सगळ्या गोष्टीच्या नंतर काय होतं, येणारा फोर्स आहे तो कॉन्स्टंट होतो आणि वेलॉसिटी पण कॉन्स्टंट होते. म्हणजे याचा अर्थ काय, या स्टेजला ज्यावेळी फोर्स 0 होतो, 0 झाल्याच्या नंतर हा फोर्स 0 झाला की नंतर मग या स्पिअरला खाली जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही.
डाऊनवर्ड फोर्स जरी 0 झाला तरी एफ यू प्लस एफ व्ही इज इक्वल टू एफ जी, म्हणजे जेवढे व्हर्टिकली अपवर्ड फोर्सेस असतात तेवढेच एक्झॅक्टली इक्वल टू एफ जीला होऊन जातात आणि हा स्पियर आहे तो कॉन्स्टंट वेलॉसिटीने खाली निघून जातो आणि त्याच वेलॉसिटीला आपण टर्मिनल वेलॉसिटी असं म्हणतो. सो ऑनवर्ड एफ व्ही ऑल्सो बिकम कॉन्स्टंट आणि त्यावेळी मग एफ व्ही सुद्धा कॉन्स्टंट होतो. जो आधी फोर्सच्या बरोबर इन्क्रीज होत होता तो आता फोर्स 0 झाल्यानंतर कॉन्स्टंट बनला. राईट, ऑनवर्ड एफ व्ही इज ऑल्सो बिकम कॉन्स्टंट एंटायरली द फ्लो विल बी स्ट्रीमलाईन फ्लो. नंतर मग तो जो स्पियर आहे तो अगदी शांतपणे सरळ रेषेत स्ट्रीमलाईनमध्ये कन्वर्ट होऊन डाऊनवर्ड जातो. ओके, टू फाइंड दिस एक्सप्रेशन ऑफ कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी, consider the spherical object falling under the gravity through the viscous medium of radius r, sphere r. ओके, बघूया. हे डेरिवेशन नीट कॉम्प्लेक्स आहे पण आपण व्यवस्थित लक्ष देऊन नीट समजूनही घेणार आहोत. अगदी सोपं डेरिवेशन आहे, मी ते व्यवस्थित सॉल्व्ह करून दाखवणार आहे. आता आपण जो स्पियर टाकला त्याची रेडियस किती होती? r होती. मास किती होतं? m होतं आणि डेन्सिटी किती त्याची? रो आहे. बघा, हा जो स्पियर आहे याचा रेडियस आहे r, मास आहे m आणि डेन्सिटी आहे रो. ह्या 3 गोष्टी आहेत. हा स्पियर आता कशात जाणार आहे? याच्यात जाणार आहे. हा जो लिक्विड आहे ह्याची डेन्सिटी मात्र सिग्माने दाखवली आहे. लक्षात येते काय? रो आणि सिग्मा मध्ये लक्षात घ्या. रो, मास अँड आर आर द रिलेटेड विथ ऑल स्पियर, वेदर सिग्मा इज रिलेटेड विथ द लिक्विड. ओके फाईन. मग सिग्मा इज ऑल्सो डेन्सिटी, रो इज ऑल्सो डेन्सिटी, बट रो इज द डेन्सिटी ऑफ स्पियर, वेदर सिग्मा इज द डेन्सिटी ऑफ लिक्विड. राईट. आणि त्याच्यानंतर बघा सांगितलं डेन्सिटी ऑफ मीडियम सिग्मा आणि कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी इटा. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, त्या पहिल्या आधी आपण कन्सिडर करून घ्यायच्या. व्हेन द स्पियर अटेंड द टर्मिनल वेलॉसिटी, ज्यावेळी तो टर्मिनल वेलॉसिटी अटेंड करतो त्यावेळी आता आपण पाहिलं आहे की एफ जी हा या दोघांच्या ॲडिशनला इक्वल होतो. त्यामुळे इक्वेशन नंबर 1 आपलं हेच असणार आहे. सो आपण आन्सरला स्टार्ट करतोय. एफ जी इज इक्वल टू एफ यू प्लस एफ व्ही. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू अपथ्रस्ट प्लस विस्कस फोर्स. इक्वेशन नंबर 1. हे इथपर्यंत आलो आपलं. हे इक्वेशन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे इक्वेशन झालं की आता आपण या कॅल्क्युलेशनमध्ये येणार आहोत. आता या कॅल्क्युलेशनमध्ये न्यूटननी सांगितलेला फॉर्म्युला. आता न्यूटनचा फॉर्म्युला काय आहे? तर न्यूटनचा फॉर्म्युला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा मास इंटू ग्रॅव्हिटी, एम जी, हा सगळ्यांना माहिती आहे. बरोबर आहे, हा एम जी लिहिला. पण आता आपण डेन्सिटीचा फॉर्म्युला टाकणार आहोत. मग आता काय आहे डेन्सिटीचा फॉर्म्युला? रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. हा व्ही जर डिव्हिजनचा इकडे मल्टिप्लायला गेला तर मासची व्हॅल्यू काय येणार आहे? तर रो इंटू व्ही. हा डिव्हिजनचा इकडे आला मल्टिप्लायला, मासची व्हॅल्यू रो इंटू व्ही. पण व्ही इज अ व्हॉल्यूम, व्हॉल्यूम ऑफ स्पियर. या स्पियरचं व्हॉल्यूम आपल्याला काढायचं आहे. ते व्हॉल्यूम आहे 4/3 पाय आर क्यूब. हे त्याचं व्हॉल्यूम आहे. म्हणजे व्हीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे एवढी. ही व्हॅल्यू आपण व्हीची इथे टाकणार. म्हणजे एम इज इक्वल टू काय आला? रो आणि काय 4/3 पाय आर क्यूब. हा आला एवढा एम आणि हा एम उचलणार आपण आणि इथे टाकणार एमच्या ठिकाणी. राईट. मग आता आपण तो जर टाकला तर इथे बघा स्पष्ट दिलंय एम इज इक्वल टू रो 4/3 पाय आर क्यूब. म्हणजे या ठिकाणी आपण एम टाकला ना, त्या एमची व्हॅल्यू एवढी मोठी आलेली आहे ती आपण या इक्वेशनमध्ये टाकली एफ जीच्या ठिकाणी, एमच्या ठिकाणी. बघा ही टाकली आणि जी जसाच्या तसा, ह्याच्यावरनं इक्वेशन 2 आलं. तर बघा मी टाकतो ही व्हॅल्यू एफ जी जसाच्या तसा हा लिहिला आणि एमची व्हॅल्यू काय आली? एवढी आली ना. मग मी टाकतो बघा 4/3 नंतर रो पाय आर क्यूब. रो पाय आर क्यूब ही आली एमची व्हॅल्यू टाकली आणि हा जी जसाच्या तसा. ओके, हा आला इक्वेशन नंबर 2. ओके, आता हे इक्वेशन 2 आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एफ जीची व्हॅल्यू मिळाली. तर ही एफ जीची व्हॅल्यू आली ती आणि एफ यूची व्हॅल्यू आहे, ह्या दोन्ही पण फोर्स ऑफ थ्रस्ट सेम असणार आहे. म्हणजे हा जो एफ जी आपण काढला तसा एफ यू पण तसाच असणार आहे, एफ यू. फक्त हा एफ जी आहे तो स्पियरसाठी होता आणि एफ यू आहे तो त्या लिक्विडसाठी. मग लिक्विडची डेन्सिटी फक्त बदलायची. हा रो आहे ना, तो रोच्या ऐवजी आपण इथे फक्त काय लिहिणार? सिग्मा लिहिणार. म्हणजे एफचा फॉर्म्युला सुद्धा तोच असणार आहे पुन्हा एकदा. म्हणजे याचा अर्थ एफ यूची पण व्हॅल्यू आपल्याला मिळते 4/3. रोच्या ऐवजी फक्त लिहायचा सिग्मा पाय आर क्यूब आणि जी. ओके, ही आली संपूर्ण व्हॅल्यू. इक्वेशन नंबर 3 आला. म्हणजे जो एफ जी असतो तोच एफ यू असतो, फक्त रोच्या ऐवजी सिग्मा लिहायचा असतो. डेन्सिटी ह्याची वेगळी असते आणि त्याची वेगळी असते. ओके, बघा हा इथे लिहिला आहे 4/3 पाय आर क्यूब जी आणि हा आला बघा, हा इथे रो आहे आणि इथे सिग्मा आहे. हा आला फॉर्म्युला जीचा, हा आला ह्याचा. आणि एफ व्हीचा आपण मागच्या डेरिव्हेशन मध्ये 6 पाय इटा आर व्ही. मग तो इथे लिहायचा 6 पाय इटा आर व्ही. सो आपण काय लिहिला? एफ व्ही इज इक्वल टू 6 पाय इटा आर व्ही आणि हे आला इक्वेशन नंबर 4. आता बघा जर नाही कळलं असेल तर आपण फक्त पहिल्यांदा बघणार आहोत हे इक्वेशन एफ जी इज इक्वल टू एफ यू प्लस एफ व्ही. हे सगळ्यांना माहिती आहे.
हे केव्हा होतं, ज्यावेळी टर्मिनल वेलॉसिटी येते तेव्हा येतं. हां, आता एफ जी हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, जो न्यूटननी सांगितलं एम जी. मासचा फॉर्म्युला मासचा फॉर्म्युला काढण्यासाठी आपण डेन्सिटीचा फॉर्म्युला घेतला, मास अपॉन व्हॉल्यूम. व्ही डिव्हिजनचा मल्टिप्लायला गेला, रो व्ही आला. रो व्ही आल्यानंतर व्हॉल्यूम ऑफ स्पिअर काढलं 4/3 πr क्यूब, तो इथं पुट केला. हा झाल्यानंतर एमची व्हॅल्यू मिळाली, ती आपण इथे टाकली एमच्या ठिकाणी, म्हणजे एफ जीचा फॉर्म्युला तयार झाला 4/3 रो πr क्यूब जी. जो एफ जीचा फॉर्म्युला आहे तो जसा तसा एफ यूला लावला, फक्त रोची एफ जी सिग्मा लिहिला. आणि 1 2 झाल्यानंतर एफ वीचा फॉर्म्युला. तर 1 2 3 2 3 4 हे सगळे आपण 1 मध्ये टाकणार आहोत. ओके, बघा इथे सांगितलं आहे 2 3 4 पुट इंटू इक्वेशन 1. 2 3 4 हे तिन्ही व्हॅल्यू आहे ते इथे टाकायच्या. बघा टाकलं, एफ जीच्या ठिकाणी एफ जीची व्हॅल्यू, एफ वीच्या ठिकाणी एफ वीची व्हॅल्यू आणि एफ वीच्या ठिकाणी हे टाकली. सगळ्यांच्या 3च्या 3 व्हॅल्यू इथे पुटअप केल्या. आता ह्या 3 व्हॅल्यू पुट केल्या. आता 3 व्हॅल्यू पुट झाल्याच्या नंतर आपण काय करणार आहोत, तर या कॅल्क्युलेशनमध्ये आपण ते डेरिव्हेशन पूर्णपणे एंडपर्यंत शिकणार. तर बघा मी एफ जीची व्हॅल्यू टाकतो. ओके, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एफ जी? देअर वी गो, 4/3 πr क्यूब जी आणि रो. बरोबर आहे, हा आला आपला एफ जी. इज इक्वल, या केसमध्ये एफ जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू अपथ्रस्ट फोर्स प्लस विस्कस फोर्स. आता या केसमध्ये आपण 1 2 आणि 3 व्हॅल्यू काढल्यात, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अपथ्रस्ट फोर्स अँड विस्कस फोर्स. हे तिन्हीचे तिन्ही इक्वेशन आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करणार आहोत. आणि ते पुट केल्यानंतर कशा प्रकारचं कॅल्क्युलेशन येतं आणि आपण इटाची व्हॅल्यू काढतो ते पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल द इक्वेशन इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू अपथ्रस्ट फोर्स प्लस विस्कस फोर्स. राईट, सगळ्यांचे व्हॅल्यू टाकूया. आता आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सची जी व्हॅल्यू आली ती टाकणार 4/3 रो πr क्यूब जी. सो इथे टाकली बघा 4/3, बरोबर आहे, πr क्यूब आणि काय रो, बरोबर आहे, रो सुद्धा आहे आणि जी सुद्धा आहे. राईट, सो या 2 गोष्टी टाकल्या आपण. इज इक्वल टू अपथ्रस्ट फोर्सचा सुद्धा फॉर्म्युला तोच आहे, फक्त रोच्या ऐवजी सिग्मा आहे. सो 4/3 πr क्यूब, रोच्या ऐवजी लिहिला सिग्मा आणि जी ॲज इट इज. राईट, आणि प्लस विस्कस फोर्सचा सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे, 6π इटा आर व्ही. राईट, या 3 व्हॅल्यू इक्वेशन 2 3 4 1 उचलून आपण इक्वेशन 1 मध्ये टाकल्या. ओके, या टाकल्याच्या नंतर हा जो प्लस आहे तो इकडे येताना मायनसला जाणार. ओके, सो मायनसला नेणार मी इकडे. सो सगळ्यात आधी हा ॲज इट इज लिहून घेतो मी, 4/3 πr क्यूब रो आणि जी, मायनस हा प्लसचा इकडे मायनसला आला, 4/3 πr क्यूब सिग्मा जी. राईट, इथपर्यंत लिहिलं. आता इज इक्वल टू राहिला इकडे 6π इटा आर अँड व्ही. बरोबर आहे, इथपर्यंत सगळं राहिलेलं आहे. आता पुढे काय करायचं आहे, तर नेक्स्ट केसमध्ये 4/3 πr क्यूब रो, 4/3 πr क्यूब जी आणि 4/3 πr क्यूब जी हे 2 गोष्टी कॉमन आहेत त्या बाहेर काढायच्या. सो हा टेकला बघा 4/3 πr क्यूब आणि जी, ही गोष्ट कॉमन आहे दोघांच्या, तर ती आपण अगदी कॉमन काढली. ओके, ही गोष्ट कॉमन काढली. मग ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, तर या केसमध्ये फक्त राहिला रो आणि या केसमध्ये राहिला फक्त सिग्मा. राईट, आणि इज इक्वल टू 6π इटा आर व्ही. हे झाल्याच्या नंतर इटा आपल्याला काढायचं आहे, म्हणजे 6π आर व्ही हे मल्टिप्लायची इकडे डिव्हिजनला येणार. मग ते मी लिहिणार बघा 4/3, एम आय राईट, त्याच्यानंतर पाय आर क्यूब जी आणि इथे आपला रो मायनस सिग्मा आणि डिवायडेड बाय हे आले कोण 6π आर व्ही, 6π आर व्ही आणि इथे राहिला फक्त एक इटा. आता कॅन्सलेशन काय होतं, सो पाय आणि पाय कॅन्सल, आर आणि आर कॅन्सल, ह्याच्यामध्ये आर स्क्वेअर बाकी राहील. ओके, सगळ्या गोष्टी कॅन्सल झाल्या. आता इथे भाग लावायचा बघा, 2 2 4, 2 3 6, म्हणजे इथे राहिला 2 आणि जी, पण आर मधला आर स्क्वेअर बाकी आहे, म्हणजे 2 आर स्क्वेअर जी. बरोबर आहे, 2 आर स्क्वेअर जी. ओके, 3 3 9, 3 3 9 आणि हा व्ही राहिला. बरोबर आहे, तर व्ही आपण लिहिताना ह्याच्या खाली लिहायचा रो मायनस सिग्मा आणि आपण काय राहिला हा व्ही आणि इज इक्वल टू अल्टरनेट आला इटा.
So this is actually the final formula of entire coefficient of viscosity that we can denote like this way. Eta is equal to 2/9 असं लिहायचं आणि मग इथे लिहायचं r²g into bracket rho minus sigma upon v. So this is the final answer of coefficient of viscosity. So there we go, that we could have easily solved this derivation by using the same method.